Check light, check audio, setup, all set, good to go. Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. I have no regrets, yeah, I'll tell. मला हे जमेल का? मला बहुतेक हे जमणारच नाही. मला ना हे काम करायची खूप भीती वाटते. आणि समजा जमलंच नाही तर काय होईल? लोक हसतील ना. जाऊ देत, नकोच करायला, या भांगडीतच नको पडायला. आहे तेच बरे. अशा प्रकारचे निरनिराळे विचार प्रत्येक स्त्रीच्या मनात येत असतात. तेव्हा आपल्याला एखादं काम करायचं असतं आणि तेव्हा आपल्याला ठामपणे सांगता येतं येस आय कॅन डू इट, त्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. पण बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हा आत्मविश्वास कमी पडतो. मग तुम्ही कोणीही असू द्या, गृहिणी असू द्या, विद्यार्थी असू द्या, वर्किंग प्रोफेशनल्स असू द्या, जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये किंवा आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्सची कमी आहे तोपर्यंत तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. पण बिलकुल काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणारे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स. नमस्कार मंडळी, मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मधुरा जीवा हे आपलं मराठी YouTube चॅनल आहे जे मी खास करून स्त्रियांसाठी चालू केलेलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, मोटिवेशन, इन्स्पिरेशनल व्हिडिओज, सकारात्मकता स्वतःमधली कशी वाढवायची, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रूमिंग आणि त्याचसोबत फॅशन, ब्युटी असे निरनिराळे विषय जे स्त्रियांना त्यांचं आयुष्य आनंदी आणि सकारात्मक करायला मदत करतील असे व्हिडिओज मी दर आठवड्याला तुमच्या समोर घेऊन येत असते. तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर खाली दिलेलं सबस्क्राईबचं रेड बटन दाबा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर जास्ती वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिली महत्त्वाची टिप म्हणजे सेल्फ बिलीफ. म्हणतात ना, सेल्फ कॉन्फिडन्स इज अ पॉवर. वन्स यू स्टार्ट बिलिव्हिंग इन इट, मॅजिक स्टार्ट्स हॅपनिंग. म्हणजेच काय, बरेच जण आपल्या सगळ्यांना माहिती असतं की आपण काय करू शकत नाही. एक गोष्ट मैत्रिणींनो नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक जण हा युनिक असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण हे असतातच असतात. फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो की आपल्याला त्याची जाणीव नसते. मला तर असं वाटतं, बरेच जण, मला स्वतःवरनं पण मी सांगू शकते की ना, आपल्याला आपल्या स्वतःबद्दलचा अभ्यास खूप कमी असतो. आपण काय काय करू शकतो ह्याची आपल्याला जाणीवच नसते. आपल्याला माहीतच नसतं की आपल्यामधले स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत. तर सर्वात पहिले एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला स्वतःवरचा विश्वास नाहीये तोपर्यंत तुम्ही स्वतःला जगासमोर चांगल्या रीते प्रस्तुतच करू शकणार नाही. तर स्वतःच्या स्ट्रॉंग पॉइंट्सचा अभ्यास करा. आपण येस आय कॅन डू इट असे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते लिहून काढा आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि त्या गोष्टींवर, स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा, कारण विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे फोकस. आता बघा, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आय कॅन आणि आय कांट. एका टीचा मात्र फरक आहे, पण हा टी खूप बदल करू शकतो बरं का. आपला फोकस कशावर आहे? आय कांटवर. आय कॅन डू इट, मला हे जमत नाही, मला हे करता येत नाही, मला हे जमेल का, किंवा ह्या गोष्टी मला जमणार नाही. आपला वेळ, आपली ताकद आणि आपला फोकस हा सगळा आय कांटवर असतो. हाच वेळ आणि हीच ताकद आपल्याला वापरायची आहे आय कॅनवर. मी हे करू शकते, मी हे करू शकते, मला एवढं हे चांगलं जमतं. आता उदाहरण देते. समजा मला लहान मुलांना खूप चांगलं शिकवता येतं, तर ही एक क्वालिटी आहे ना. लहान मुलांना शिकवणं ही एक स्किल आहे. मग ही स्किल मी कशी अजून चांगली करू शकते? बाबा, मी अजून काही नवीन टेक्निक्स वापरू शकते का, ज्याच्यातनं ते मुलं अजून छान शिकतील, किंवा शिकता शिकता त्यांच्यात चांगले संस्कार येतील, किंवा शिकताना त्यांना खूप आनंद मिळेल, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढेल, किंवा अशा काही पद्धती मी शिकवू शकते का की त्यांना शिकताना स्ट्रेस येणार नाही. मी हे एक आपलं उदाहरण दिलं. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आपण फोकसच करत नाही.
तर आपला जेव्हा फोकस आय कॅन वर जातो ना, तेव्हा आपल्याला त्यातले अजून जे बारकावे कळायला लागतात आणि हळूहळू आपण ती स्किल डेव्हलप करायला लागतो. आय कॅन हे जे दोन शब्द आहेत ना, ह्याच्यात खूप ताकद असते. पण ही ताकद त्या व्यक्तीमध्ये आपसुकच निर्माण होते जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो. तर त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि दुसरी गोष्ट, तुमचा सगळा फोकस आय कॅन वर टाका. तिसरी महत्वाची टिप म्हणजे जी लोक खूप नकारात्मक आहेत, जी लोक आपल्याला घालून पाडून बोलतात, जी लोक आपला आत्मविश्वास तोडतात, यांच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. समजा लांब राहता येत नाही तर ते जेव्हा आपल्याला काहीतरी बोलतात तेव्हा आपण शांत राहायला पाहिजे किंवा हो हो म्हणायला पाहिजे. आता साधं उदाहरण आहे, मला पण म्हणतात, काय मधुरा तुझं काय सतत व्हिडिओज ना युट्यूब. मी म्हणते हो ना काकू, काय वेळ जात नाही ना, करत बसते आपलं. काकू खुश, मी माझ्या कामावर परत फोकसवर. सो सांगायचं काय आहे, अशी लोक समाजात असतात. वाईटच असतात असं नाही, एकेकाचा स्वभाव असतो, पण ते त्यांच्यापाशी. पण शक्यतो अशा लोकांना जास्ती त्यांच्यावर आपली वेळ आणि ताकद घालवू नये असं माझं म्हणणं आहे. आपलं पूर्ण लक्ष स्वतःवर असलं पाहिजे. जी लोक आपल्याला खूप नेगेटिव्ह बोलतात, आपला आत्मविश्वास तोडतात, तर ह्या लोकांपासून जेवढं आपण दूर राहू ना, तेवढं आपल्यासाठी ते चांगलं असतं. कारण जशी पॉझिटिव्हिटी ताकदवर असते तशीच नेगेटिव्हिटी मध्ये पण खूप ताकद असते. चॉईस आपला असतो, आपल्याला काय चूज करायचंय, पॉझिटिव्ह लोक की नेगेटिव्ह लोक. पण ना कधी कधी आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते की जी म्हणते की हो तू हे करू शकतेस, येस यू कॅन डू इट. ही जी व्यक्ती असते ना, तिला बिलकुल सोडू नका. कारण ह्या व्यक्तींनी आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवलेला असतो आणि त्या व्यक्तीचा आपल्यावर अभ्यास असतो. तर मंडळी, अशा प्रकारची जी व्यक्ती आहे, जी तुम्हाला मोटिवेट करते, जी तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडायला उद्युक्त करते, तुम्हाला पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक विचार देते ना, अशा प्रकारच्या व्यक्तींना आयुष्यात कधीच अंतर देऊ नका. मी तर म्हणते उलट त्यांना पकडून ठेवा. येस यू कॅन डू इट हे जे ते तुम्हाला सांगतायत ना, त्यातनं तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि तुम्ही खूप पुढे जाणार आहे. तर ही व्यक्ती आपल्याला पॉझिटिव्हिटी देण्याचा एक स्रोत असते. अशा प्रकारच्या व्यक्तींना सोडू नका आणि जी लोक नेगेटिव्ह आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि जमल्यास तर लांब राहायचा प्रयत्न करा. इंग्लिशमध्ये ना खूप छान छान म्हणी आहेत. मी ना बरेचदा जेव्हा मी अशी डाऊन असते किंवा मला मोटिवेशन पाहिजे असतं, मी खूपशी अशी मोटिवेशनल कोट्स वाचते, पुस्तकं वाचते. तर त्यातला एक कोट तुम्हाला सांगते, डू द थिंग यू फिअर अँड द फिअर डिसअपियर्स. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना, ती गोष्ट मुद्दामून करायची, म्हणजे मग आपली मनातली भीती निघून जाते. समजा तुम्हाला स्टेजवर बोलायची भीती वाटते, कधीतरी एखाद्या छोट्या कार्यक्रमामध्ये घ्यायचा माईक आणि 2 ओळी तरी बोलायच्या. काय होईल, थोडंसं तुम्ही पुढे मागे काहीतरी बोलाल, थोडंसं नर्वस व्हाल किंवा लोक हसतील सुद्धा. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा जाल तेव्हा स्टेजवर जायची भीती तुम्हाला वाटणार नाही, कारण ते तिथे काय असतं ऍक्च्युली स्टेजवर गेल्यावर ह्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. त्यामुळे अनुभव घ्यायला ना कधीच घाबरायचं नाही. वाईट अनुभव आला तर आला ना, तो वाईट अनुभव सुद्धा तुम्हाला चांगल्यासाठीच येत असतो. समजा सगळं चांगलं आलं तर तुम्हाला वाईट हँडल करता कसं येणार. तर त्याच्यामुळे एखादी गोष्ट करायला जेव्हा आपल्याला भीती वाटते ना, तर ती गोष्ट आवर्जून करा. थोडंसं माइंड प्रिपेअर करा की ही चुकणार आहे किंवा ती एखादी जमेल सुद्धा, जे काय होईल ते, पण ती गोष्ट मी करणार. अ शिप इज सेफ इन द हार्बर बट दॅट इज नॉट व्हॉट इट इज मेंट फॉर. म्हणजे एखादं जहाज असतं ना, ते बंदरावर खूप छान सुरक्षित असतं, पण त्यासाठी ते केलेलं आहे का. पण त्या जहाजाचं कार्य काय आहे, तर त्यांनी समुद्रात गेलं पाहिजे. मग समुद्र शांत असू दे, खवळलेला असू दे, त्यांनी ते सगळं फेस केलं पाहिजे, कारण ते केलंच त्याच्यासाठी आहे ना. मग त्याच प्रकारे आपण म्हणू शकतो की नको बाबा, मला काहीच करायचं नाहीये लाईफमध्ये, मी काहीच करणार नाही, आपण सेफ राहूया, कोणी आपले दोष पण बघायला नको, कोणी आपल्याला हसायला नको आणि आपण कष्टही करायला नको. पण त्यासाठी आपण बनलोय का, नाही.
आपण सगळ्या स्त्रियांना आपल्यामध्ये खूप ताकद असते. मी नेहमी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की बिलकुल असं समजू नका की माझं आयुष्य म्हणजे फक्त घर आहे किंवा माझं आयुष्य म्हणजे फक्त नोकरी करणे किंवा अमुक एक गोष्ट करणे. आपण खूप काही करू शकतो. घर सांभाळून नोकरी करू शकतो, नोकरी सांभाळून नाती सांभाळू शकतो, बिझनेस करू शकतो. आपल्यात भरपूर क्षमता आहेत. मग ती क्षमता आपण एक्सप्लोर केली पाहिजे ना. आपण एक्सप्लोरच करत नाही, आपण घाबरून बसतो. समजा आपण एक्सप्लोर केलं नाही तर कसं होणार, आपल्याला कळणारच नाही की आपण काय आहोत. मी माझं उदाहरण तुम्हाला एक देते. आता तुम्ही एवढे वर्ष मला बघता, मी आयुष्यात कधी कधी कॅमेरा समोर आले नाही. म्हणजे मला फोटो काढायचं म्हटलं तर मी पळून जायचे. कसले फोटो येतात भयानक, नकोच करायला. पण मी काय केलं, मी एक्सप्लोर केलं की बघूया ना एक व्हिडिओ काढून कसं वाटतंय. ठीक आहे बाबा, बरं वाटतंय. दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, आज 3.5 वर्ष तुमच्या समोर आहे. हळूहळू सुधारणा होतात ना. माझे पण व्हिडिओ बघा ना, किती कधी कधी गणल्यासारखं असतं. खूप खूप चुका होतात. म्हणजे तुम्ही नीट बघितले पूर्वीचे व्हिडिओज तर तुम्हाला चुका दिसतील, यात पण दिसू शकतात. पण मी प्रयत्न करते, मी मेहनत करते, मी अभ्यास करते, मी स्वतःवर विश्वास ठेवते. माझं उदाहरण का देते की तुमच्या समोर आहे म्हणून देते. आणि माझ्यासारखे असे असंख्य लोक आहेत. पण जोपर्यंत तुम्ही करणारच नाही तोपर्यंत काहीच घडणार नाही. तर ऍक्शन ही फार महत्वाची. आपण काय करतो ना, बरेचदा मी पाहिले ना, आपण प्रोसेसच थांबवून देतो. प्रोसेस थांबवायची नाही. प्रोसेस मस्ट गो ऑन. जसं जसं प्रोसेस पुढे जाईल तसं तसं तुमच्या डेव्हलपमेंट होत जाईल. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या लाईफ स्किल्स पण कळत जातील. कसं लोकांना हँडल करायचं किंवा माझ्यात आत्मविश्वास कमी पडतो तो कसा वाढवायचा, मग अजून मी काय करू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींना ह्या लाईफ स्किल्स आहेत. मी माझ्या चॅनलवर बऱ्याचशा लाईफ स्किल्स देत असते, कारण ह्या लाईफ स्किल्स इतक्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाच्या आहेत. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या कुठल्याच शाळांमध्ये लाईफ स्किल्स शिकवल्या जात नाही. असू देत. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही, मला असं वाटतं, जर का केल्यात, स्वतःमध्ये बिलीफ ठेवला, नेगेटिव्हिटीला दूर केलं, फोकस ठेवला आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्शन केली, तर खूप फरक तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये दिसून येईल. 5वी आणि सर्वात महत्वाची टिप जी मला असं वाटतं की आपण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. अपग्रेड युअर नॉलेज. म्हणजे कसं की समजा मला एखादी गोष्ट करायची आहे तर मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यातल्या आल्या पाहिजेत. मग आता मला स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं करायचंय, धरून चालू एक उदाहरण आहे. तर मग काय करायला पाहिजे की मग मी व्यक्तिमत्व चांगलं होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा वाढेल, मला स्वतःच्या मनाची स्थिती चांगली करता कशी येईल, किंवा माझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी मला चांगली कशी करता येईल. मग मला ग्रूमिंग शिकलं पाहिजे, मग मी ड्रेसिंग शिकलं पाहिजे, मग मी मॅनरिझम शिकलं पाहिजे. 4 चौघात समजा मला बोलायला भीती वाटते तर मी ते कम्युनिकेशन स्किल्स शिकल्या पाहिजेत. टेक्निकल, समजा आता बऱ्याचशा स्त्रियांचं मी पाहिलं की खूप छान शिक्षण घेतलेलं असतं आणि मग लग्नानंतर ना खूप गॅप होते आणि या सगळ्या पिरियडमध्ये काय होतं ना, दुर्लक्ष होतं. आपण संसारात स्वतःला झोकून देतो, कारण नीड पण असते, लहान मुलं असतात, त्यांचं संगोपन करावं लागतं. पण साईड बाय साईडनं मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं वाचन, आपल्या ज्या फील्डमध्ये तुम्ही शिकलाय, समजा तुम्ही काही लॉमध्ये शिकला असाल तर नवीन नवीन पुस्तकं आणायची, काय त्याच्यात बदल झालेत, ॲटलिस्ट यू शुड बी अपडेटेड. ठीक आहे, तुम्ही जॉब नसेल, काही जबाबदाऱ्यांमुळे करू शकत तर दॅट इज ओके. पण अगदी ती पुस्तकं गुंडाळून माळ्यावर टाकली आहेत असं करू नका. तुमच्या फील्डमध्ये काय चालू आहे, भले तुम्ही त्या फील्डमध्ये आत्ता जाऊ शकत नाही, कालांतराने थोडी मुलं मोठी झाल्यावर तुम्ही यू कॅन गेट बॅक टू युअर प्रोफेशनल लाईफ. पण त्यावेळेस मग एकदम असं ब्लँक झालेलं असतं. तर थोडासा मग त्यावेळेस काय होतं, मग त्यावेळेस खूप स्त्रियांना ना असा सेटबॅक बसतो, कॉन्फिडन्स कमी पडतो. पण जर का आपण ह्या वेळामध्ये, थोडासा वेळ आपल्याला मिळतोच, मग ह्या वेळामध्ये समजा आपण स्वतःला अपग्रेड केलं, वेगळी वेगळी पुस्तकं वाचली, डेल कार्नेगी, स्टीफन कोवे, अशी जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल ना तर तेव्हा एक अफाट ज्ञानाचं भंडार तुमच्या समोर उभं राहील. तुम्हाला लक्षात येईल की कसे प्रसंग घडतात, कसं लोकांना हँडल करावं लागतं, कसं बोलावं लागतं, लोकांची मनं कशी जिंकायची, स्वतःला प्रस्तुत कसं करायचं. अनेक पुस्तकं आपल्याकडे आहेत, मोबाईलवर आहेत, तुम्ही आरामात त्याचं वाचन करू शकता. तुमच्या फील्डमध्ये काय चाललंय, समजा तुमच्या काही मैत्रिणी वर्किंग असतील, त्यांना विचारायचं काय बाबा आता काय चाललेलं आहे. सो आपलं जे आपल्या आई वडिलांनी ना आपल्याला खूप खर्च करून शिकवलेलं असतं,
ठीक आहे, आपण काही कारणास्तव ते आता करू शकत नाही, पण ते अगदी गाशा गुंडाळून ठेवू नका. त्याचा अभ्यास करा आणि अपडेटेड राहा. सो मैत्रिणींनो, ह्या होत्या 5 महत्त्वाच्या टिप्स जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. व्हिडिओ तुम्हाला किती जरी आवडला किंवा मुद्दे किती जरी पटले तरी ॲक्शन महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आचरणात आणा, कृतीत आणा आणि मगच तुमच्या आयुष्यात चांगला बदल निर्माण होईल आणि तुमचा आत्मविश्वास पण हळूहळू वाढायला लागेल. मी आशा करते मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.